नमस्कार, मी वीरेंद्र बोराडे आणि आपण बघत आहात गोष्टी महत्त्वाच्या या माझ्या यूट्यूब चॅनलला. आज आपण बोलणार आहोत मक्का पिकातील तणनाशकासंदर्भात. आपल्या मक्का पिकात उद्भवणारे तण हे गोल पानाचे असो की लांब पानाचे असो, याचा समूळ नाश करून आपलं मक्का पीक हे तणमुक्त ठेवण्याकरिता आपण निवडलेलं आहे BASF कंपनीचं ट्रिंजर. यामध्ये 2 प्रकारचे लिक्विड येतात. एक 300 ml ची बॉटल येते आणि एक येते 30 ml ची. त्याचा आपल्याला एकत्रित करून 10 पंपाकरिता आपल्याला हे घ्यायचे आहे, तर ते आपल्याला दाखवतो. आउटर नावाने हे येते 300 ml याच्यामध्ये आणि दुसरं ट्रिंजर नावाने येते 30 ml. या दोघांचे आपल्याला एकत्रित करून 10 पंपाचे 10 ग्लास किंवा 10 जे काही माप आपण बनवाल त्याचे 10 पंपाचं आपल्याला पाणी करायचं आहे आणि त्यात हे मिक्स करून घ्यायचे आहे, चांगले ढवळून घ्यायचे आहे. याच्यासोबत आपल्याला आता तुम्ही बघू शकता, फ्रीमध्ये एक अजून तणनाशक यामध्ये चालणारं मक्यामध्ये, हायब्रिडमध्ये किंवा आपलं ऊसामध्ये वापरतात ते तणनाशक याच्यासोबत येते. पावडरमध्ये असते तर ते येते फ्लक्स. तर याच्यामध्ये आहे एन्ट्राजिन 50%. हे WP फॉर्म्युल्यामध्ये एक खरपतवार हे देखील निवडक तणांचा नाश करतं आणि याचे देखील वेगळ्या बकेटमध्ये आपल्याला 10 मापाने किंवा 10 ग्लासने 10 पंपाचं पाणी करून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये ही पावडर मिक्स करायची आहे. आणि आपण पंप भरत असताना अर्धा पंप भरल्यानंतर आपल्याला ट्रिंजरचा जे लिक्विड आपण तयार केलेलं आहे ते 1 ग्लास किंवा 1 माप आणि त्यानंतर हे पावडरचे जे पाणी केलेलं आहे याचं 1 माप असे टाकून नंतर आपल्याला पूर्ण पंप भरून घ्यायचा आहे. आणि याचा रिझल्ट म्हटलास तर साधारण 7 ते 8 दिवसांनी आपल्या मक्का पिकातील सर्व प्रकारचे तण नष्ट झालेले असेल. आणि या तणनाशकाची फवारणी केव्हा घ्यावी, तर तणनाशकाची फवारणी घेत असताना आपल्या पीक उगवणीनंतर साधारण 20 ते 21 दिवसांनी तणनाशकाची फवारणी घेणं गरजेचं आहे. त्याने की आपलं तण जर जास्त वाढलं तर ते जळण्यास मरण्यास त्रास होतो. म्हणून 20 ते 21 दिवसांनी तणनाशकाची फवारणी घेणं अत्यंत आवश्यक आहे. ही होती मक्का पिकातील तण नियंत्रणासंदर्भातील महत्त्वाची माहिती. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.